नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. इथं हत्ती आहे मित्रांनो. हे आवाज नको करू. ऐक, अरे कुंद्या ऐक. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 8:30 वाजलेत. गोडाऊनला लावली गाडी. जिथं अनलोडिंग होती तिथं पॉईंटला लावली. होईल आता थोड्या चालू करतील. 9 वाजता वगैरे लेबर येतात. एकच गाडी आहे, गाडी पण आहे. आणि सध्या इथं गाड्या कमीच असतात या गोडाऊनला, जास्त गाड्या नसतात. त्याच्यामुळं काय लगेच होऊ पण शकते. 12 वाजेच्या तर आत होऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या चिकमंगळूरला पण ट्रान्सपोर्टवाल्याला फोन केला होता, गाड्या नाही आहेत तिथं. त्यामुळं काय उद्या लोडिंग होईल म्हटलं उद्या एका दिवसात जर लोडिंग झालं तर परवा तर आपण पुण्यात असू. त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही आहे. बसायचं आता, गाडी कधी खाली होती वाट बघत. नाश्ता वगैरेसाठी इथं जाता नाहीत मित्रांनो, कारण की गावाच्या आतमध्ये आणि गाव जरा 1-2 किलोमीटर आहे. चालत जायला लागतं फार आणि बारीक रस्ता आहे खूप. तुम्हाला इथून निघतानीचा व्हिडिओ काढतो, त्या गावातून निघताना बघा तुम्ही. एकदम म्हणजे एकदम बारीक रस्ता आहे. एक ट्रकच बसेल असा एवढासा रस्ता आहे. बाजूने एक 2 व्हीलर पण जाऊ नाही शकत. आता बघूयात किती वेळ लागतो. दुसरी गाडी नाही कुठली, त्याच्यामुळं पटकन खाली होईल मित्रांनो. खाली करून आपलं परत चिकमंगळूरला बाहेर पडल्यानंतर जेवण नाही तर नाश्ता करता येईल मित्रांनो. तर वाट बघूया किती वेळ लागतो वगैरे. शेट वगैरे पण उठलेत, मी पण उठलो आहे. मी तोंड हातपाय वगैरे धुतले. आता शेट वगैरे पण जातील. चहा वगैरे पण नाही भेटत साधा इथं, काहीच नाही आहे इथं. बघूयात. चालू केला. या साईडला बसतो मी बोलतो तर. मित्रांनो, गाडी खाली झाली आमची. दुपारचे 12 वाजलेत. आता गोडाऊन मधून बाहेर निघालोय. आता रस्ता बघा किती बारीक आहे पुढं. खूप म्हणजे खूप बारीक रस्ता आहे. एकच गाडी जाईल. एकदा आम्ही पोल पाडला होता. एकदा आमच्याकडून वायरीचा पोल पडला होता इथं. एखादी दुसरी गाडी आली ना तरी बसत नाही इथं. असे ना पूर. जास्त अंतर नाही, 1 किलोमीटरचंच अंतर आहे. बघा हा पोल पडला होता. हा राईट साईडचा पोल दिसतोय ना, तो पडला होता एकदा आमच्याकडून. त्याची वायर टपाला अडकली होती आणि तो पोलच अख्खा खाली पडला. सगळ्यात मेन हा स्पॉट आहे. तर एका टन मध्ये बसली तर ठीक.
घाटात आलोय, गाडी खाली झाली आहे. 4 वाजले. चहा प्यायचा टायमिंग झाला. लेमन टी. वातावरण बघा, पाऊस येणार आहे खतरनाक असं वाटतं. ढगातच आहे. भारी वातावरण झालंय. शेट चालले बघा कॉफी प्यायला. मस्त स्पॉट आहे या साईडला बघा. वातावरण हा हेअरपिन टर्न आहे सगळा इथं बघा. एकदम जागर टर्न आहे. या साईडला दरी आहे खाली. पाऊस पडायला चालू झाला. हे बघा, खूप म्हणजे खूप मस्त वातावरण झालंय. समोर एक चर्च दिसतो व्हाईट कलरचं. चर्च आहे ते. फार लांब आहे. झूम केलंय सगळं कॅमेरा. ढगात आल्यासारखं वाटतं आम्हाला. तर वातावरण असं झालं. मस्त म्हणजे एकदम मस्त वातावरण झालं. आणि पाऊस चालू झाला. पाऊस जर जोरात आला तर आम्ही भिजणार आहे, कारण की गाडीपर्यंत पण जाऊ नाही द्यायचा तो आम्हाला. घाटात घरं पण आहेत बघा. खाली समोर एक घरच आहे. पाऊस वाढायला लागला मित्रांनो. मी जातो पहिले चहा पितो. मित्रांनो मस्त एकदम वातावरण झालं इथं. आम्ही पितोय लेमन टी. माझी संपली. त्याची कॉफी पिऊन झाले. मी लेमन टी पितोय. समोर वातावरण बघा. सगळे ढग आलेत. असं वाटतं ढगावरच येत आम्ही. एकदम वातावरण मस्त झालं. आम्ही डागातच असलो. हा ढगात. डागात म्हणजे ओरिजिनल डागात आहे, डुप्लिकेट नाही. डागात जायचा टायमिंग वेळ आहे अजून आम्हाला. आत्ता लेमन टीची मजा घेतो. घाटातच आहे अजून आम्ही. संपायला आलाय पण आता. मित्रांनो जंगलात आलोय आता आम्ही. हे वेगळं जंगल आहे मानंतवाडीचं. पण इथं शक्यतो आम्हाला कधी जास्त प्राणी दिसले नाहीयेत. प्राणी आहेत म्हणतात लोक, पण कधी दिसतच नाही. एकदा हत्ती दिसलं असतं फक्त. रानडुक्कड दिसलं होतं एकदा. आणि एकदा भेकर. हरणं वगैरे दिसतात, पण हरणांचं काय वाटत नाही एवढं. हरणं सगळीकडेच असतं. चांगलं मोठं जंगल आहे. पण मानंतवाडीवरून आपण गोणी गुप्पाला जातो, मध्ये लागतं ते. आता काय दिसतं का नाही आज तरी. जरा लवकरच आहे उजेडाचं, त्याच्यामुळं चान्सेस जरा कमी आहेत.
थोडा अंधार पडला असता तर दिसले असते कदाचित. मित्रांनो हरणं आहेत पुढं, ते नेमकं गाडीवाला थांबलाय बघा तिथं. पळून जाता तुम्ही, मग अशी आमचं तसंच झालं. बघा इथं दिसत मला दिसणार बघा. हे बघा परत एकदा जंगलात आलोय मित्रांनो. हे दुसरं जंगल आहे. आता मी साईडला बसलोय, शेट गाडी चालवतात, दिसत नाही ते. अंग माझं खूप दुखत होतं, त्याच्यामुळे शेटला सांगितलं जरा घ्या गाडी. बसलो मी आपल्या बाजूला. बघूयात आज काय बघायला भेटतं. या स्पॉटला नाही भेटणार शक्यतो. पुढं प्रियापटणाच्या रस्त्याला टर्न मारल्यानंतर त्या रोडला असतात. हत्ती वगैरे दिसले तर दिसतील आज, चान्सेस खूप आहे. या साईडला बघा सगळा अंधार आहे, सगळं जंगलच आहे. जंगल काहीच दिसत नाही या साईडला. बघूयात पुढं. बघा इथं जागोजागी असे बोर्ड लावले प्राण्यांचे. मला दिसाना, पण तो लय असं हे करतोय रे. लाईट कशी चालू होणार हे का? इथं हत्ती आहे मित्रांनो. हे आवाज नको करू. चाललाय तो माग, नको घेऊ माग तो. अरे तो अटॅकच्या ह्याच्यावर ऐकून द्या. असा हे करतोय तो, असा चिडल्यागत हे करतोय. हे लाईट चालू आहे ना रे याची, नाही असं हे करतोय. अग्रेसिव्ह झालाय का? तू नाही 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 त्या साईडला मारून घेतो रे. हा घे. नको त्या साईडला नको मारू. बघा समोर हत्ती. जरा पुढे घे ना, पुढे माग नको घेऊ. ऐक जरा तू, ऐक. अरे कुंद्या ऐक, तुला सांगतो ऐक जरा. मग तो कसला हे करतोय बघा इथं हत्ती. बघा तो अग्रेसिव्ह झालाय फार. कुंदन शेट चल पुढं, चल चल. नको चल. अंगावर यायचं हे करतोय. मित्रांनो सकाळचे 6:30 वाजलेत. आज दुसरा दिवस आहे. रात्री आम्हाला पार्किंगला यायला 1 वाजला होता. फार उशीर झाला आणि रस्त्याने मध्ये मध्ये पाऊस पण चालू होता. केरळामध्ये पण आम्हाला घाटात खूप पाऊस लागला. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.